नीट परीक्षेचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी हे खूप सारे मार्क घेऊन पास झालेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की नीट एक्झाममध्ये एवढी मार्क कशी पडतात। त्यानंतर तपास यंत्रणा सजग झाली आणि तिथून सुरू झाला पेपर फुटी प्रकरणाचा सुरुवात। खऱ्या अर्थानं ती सुरुवात होती आणि त्यानंतर तपास यंत्रणेनं देशभरामध्ये अलर्ट होत मोठ्या प्रमाणामध्ये तपास केला आणि त्यानंतर पेपर फुटीची धागेदोरे मिळायला सुरुवात झाली। पेपर फुटी प्रकरणातील काही लोकांना ज्या वेळेस तपास यंत्रणेनं ताब्यात घेतलं तर त्यांचे जे बँक खाती आहेत ती तपासली असता लातूर आणि धाराशिव या भागातील काही लोकांबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर नांदेड ATSनं लातूरमध्ये एंट्री घेतली। नांदेड ATS लातूरमध्ये दाखल झाला आणि लातूरमधील प्राथमिक शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। अनेक तास चाललेल्या चौकशीनंतर आणि त्यांच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं होतं। नांदेड ATSनं ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिलेल्या 2 शिक्षकापैकी संजय जाधव नावाचे जे शिक्षक आहेत ते फरार झाले। मात्र जलील पठाण लातूर पोलिसांच्या ताब्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी आले। लातूर पोलिसांनी पठाण याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी याच SP कार्यालयामध्ये आणलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची चौकशी सुरू झाली। चौकशी करताना लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील आणि त्याचबरोबर स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी असतील हे मोठ्या संख्येने ते उपस्थित होते। चौकशी केल्यानंतर विविध पथकं तयार करत यामध्ये ज्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांचा तपास सुरू झाला। लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पेपर फुटी प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यात लातूरचे संजय जाधव आणि पठाण यांचा समावेश आहे। त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील कुंगलवार या व्यक्तीचा समावेश आहे आणि दिल्लीमधील गंगाधर नावाचा जो व्यक्ती आहे ज्याचं पूर्ण नाव माहीत नाही अशा 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लातूर जिल्ह्यातील पठाण आणि जाधव हे 2 जण आणि धाराशिव जिल्ह्यातील कुंगलवार हे दिल्ली येथील गंगाधर याच्या संपर्कात होते आणि इथले जे 12 लोकांचे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांचे यांच्या मोबाईलमध्ये सापडलेले आहेत तर त्यांच्याकडून पैसा घेऊन हे गंगाधरला पुरवत होते आणि गंगाधर त्यांच्यासाठी पेपर फोडण्याचं काम करत होता असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। पेपर फुटीच्या प्रकरणात मागील 50 तासापासून वेगवान हालचाली आणि घडामोडी घडत आहेत। मात्र पोलीस याबाबत मौन बाळगून आहेत। पोलीस कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत। जे स्टेटमेंट असेल ते तुम्हाला लेखी स्वरूपात मिळेल अशा प्रकारची भूमिका लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घेतली आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।